5:30ला गाडीने पुणे सोडले. प्रवासातले नवीन नवीन अनुभव नोंदवून घेत मी पहाटे 4:30ला हरदा स्टेशनला उतरलो. स्टेशनवरच्या वेटिंग रूममध्ये प्रवेश केला. एका खुर्चीवर विसावलो व निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते कळालेच नाही. 6:30 वाजता जाग आलेली. उठलो. सर्व आन्निक आवरले. स्टेशन बाहेर पडलो. हवेत बदल झालेला जाणवतच होता. उष्णतामान वाढत होते. खाजगी बसच्या थांब्यावर आलो. थांबा कसला, मातीचे आगरच. गाडी आली की धुळीचे ढगच ढग. तिथेच एका ठेल्यावर चहा व ब्रेड खाल्ला. गाडी आली. पाहता पाहता भरली गेली. गाडी दिसतच नव्हती. माणसेच माणसे. टपावर व जिथे धरायला जागा तिथे माणसं लोंबकळलेली. कसा बसा आत शिरलो. माणसाच्या शिट्टीवर गाडी थांबणार व चालणार हे एव्हाना कळालेलं. पैसे दिले, तिकीट मागितले तर सगळे हसायला लागलेले. क्षणार्धात सर्व काही उमगलेले. नेमावर असा कंडक्टर ओरडला. मी कसाबसा खाली उतरलो. वॉटर बॅग परत गायब झालेले. कळेपर्यंत गाडी निघून गेलेली. 2 तासाच्या प्रवासात अनेक आठवणी गाठी बांधल्या. घामाच्या धारा वाहत होत्या. ऊन कडक भाजणारे. पुण्यापेक्षा खूपच जास्त. वाजले होते फक्त सकाळचे 9:30. तापमान अंदाजे असावे 40 ते 42. गायत्री आश्रमाचा पत्ता विचारला. घनश्यामजींचे नाव सर्वांना परिचित. महाराजजी म्हणून. एव्हाना मला कळालेले होते की महाराजजी परिक्रमेला गेलेले आहेत व लवकरच येण्याचा संभव आहे. आश्रमात पाऊल ठेवले. एका छोट्या टेकडीवर वसलेला गायत्री आश्रम नावाच्या प्रवेशद्वारातून आत गेलो. बाहेरच यात्रेकरूंसाठी उतरण्याची जागा उजवीकडे. आतल्या बाजूला डावीकडे काही खोल्या, काहींना कुलप, काही उघड्या. त्यांच्यासमोर उजव्या बाजूला अंगण, लगत कंपाऊंडची भिंत व त्याला छोटंसं द्वार. बाहेर दूरवर बहिर्दिशेची जागा. थोडे पुढे डावीकडे स्वयंपाकघर व उजवीकडे परत खोली. कडुलिंबाचं झाड, मध्ये छोटंसं अंगण. 2 पायऱ्यावर चढल्या की सिमेंटचा ओटा. नर्मदेच्या घाटाकडे जाणारा त्याच बाजूचा रस्ता. परत रस्त्याच्या बाजूला काही खोल्या. त्या ठिकाणी आश्रमाच्या मुख्य इमारतीचा मागचा भाग म्हणजे अंगण. तिथे पारिजातकाचा वृक्ष व त्याखाली टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या पादुका. निरीक्षण करणारं माझं मन कोणाच्या तरी हाकेनं भानावर आलेलं. एक व्यक्ती मला बोलावत होती. तिचं नाव होतं नातूबाबा. पुण्याचे राहणारे. एकदम घरी आल्यासारखे वाटले. त्यांनी मला पाणी दिले. माझे नावगाव विचारले. स्वतःची माहिती पण सांगितली. जेवणाची व्यवस्था केली. जेवण झाले. उन्हाचा तडाखा खूपच. अंगावरचे कपडे काढले व पातळ लुंगी व उपरणे घातल्यावर जरा बरे वाटले. नातूबाबा म्हणाले, प्रथमच आला आहात, ही गुंफेची किल्ली. खाली जाऊन विश्रांती घ्या. मी त्याप्रमाणे खाली गेलो. गुंफेत प्रवेश केला. एकदम गारीगार. समोरच दत्तात्रयांचा फोटो, हरिनाथ कुटीतल्यासारखा. नकळत हात जोडले गेले. स्वच्छ सतरंजी अंथरलेली व पंख्याची सोय. श्री महाराजांच्या कृपेचा प्रत्यम वारंवार येतच होता. एवढ्या प्रवासाची एकट्याने करण्याची पहिलीच वेळ. दमलो होतो. थंडाव्यामुळे व नातूबाबा व गोपीनाथजींनी केलेल्या खिचडीच्या आग्रही जेवणामुळे निद्रादेवीने परत मला मांडीवर घेतले. जाग आली तर नातूबाबांच्या हाकेने. वर आलो. उन्हाचा तडाखा तसाच. त्यांनी मला चहा दिला व सांगितले की महाराजजी खाकी मठात खाली आलेले आहेत. संध्याकाळपर्यंत वर आश्रमात येतील. आत्तापर्यंतच्या सर्व नोंदी वहीत करून ठेवल्या. दिनांक 8 मे 1989. संध्याकाळी 6:30ची वेळ. महाराजजींनी नर्मदा घाटाच्या दरवाजाकडून आश्रमात प्रवेश केला. मी समोरच उभा होतो. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी मानेनच निवांत आहेस ना असं विचारलं. मी मानेनेच होकार दिला. त्यांचे सायन आन्निक झाले. आरती झाली. प्रसाद झाला. निवांतपणे पुढच्या ओट्यावर त्यांचे समवेत बसलो. रात्रीचे 8:30ची वेळ. उष्मा जाणवतच होता. वारंसुद्धा गरमच वाहत होतं. ओट्यावरून नर्मदेचं चंद्रकोरीसारखं दर्शन झाले. हात जोडले गेले व चंद्रभागेची आठवण झाली. त्यांचे समवेत बरीच माणसं बसलेली होती. काही तरुण व काही वृद्ध. एका व्यक्तीने प्रश्न विचारला.
महाराजजी, परिक्रमेत तुम्हाला आत्मलीन महात्म्याचे दर्शन झाले का? महाराजजींनी प्रामाणिकपणे सांगितले, तसा कोणी महात्मा मला भेटला नाही. मी तत्क्षणीच ठरवून टाकले, परिक्रमा रद्द. समारोप झाला. मग मी भोजन केले. महाराजजींनी माझी व्यवस्था लावून दिली. उद्यापासून कसा दिनक्रम ठेवायचा या विचारात निद्राधीन झालो. आरतीच्या का कशाच्या तरी आवाजाने जागा झालेलो. प्रथम मला कळेच ना की मी कुठे आहे, किती वाजले आहेत व हा आवाज कुठून येतो आहे. रात्रभर पुण्याची स्वप्ने पाहत होतो. उठलो, हातपाय धुतले व मुख्य खोलीकडे वळालो. तिथूनच स्वर येत होते हे एव्हाना कळाले होते. कार्यक्रम संपलेला. काही तरुण सूर्यनमस्कार महाराजजींच्या बरोबर घालत होते. त्यांचे झाल्यावर महाराजजींनी सर्वांना स्वतःच्या हाताने चहा करून दिला. रेडिओवर बातम्या चालू होत्या. सकाळचे बहुधा 8 वाजले असावेत. त्यांचे बरोबर मी पण चहापान केले. कपडे घेतले व नर्मदेवर तडक स्नान आला. सर्दी झालेली. विचार करत होतो स्नान करावे की नाही. चालताना सर्वांच्या नजरा माझ्यावर. माझे सहजच लक्ष गेले. पायऱ्या संपल्या की शंकराचे मंदिर, तिथून खाली नर्मदेचं वाळवंट व मग पाणी वाहणारं. लोकांचे रंग काळे रापलेले. भाषा हिंदी. भक्त व साधकांपेक्षा भिकारी जास्त. मन नोंद करून घेत होतं. प्रवाहाजवळ आलो. नर्मदेला वंदन केलं व पाण्यात प्रवेश करता झालो. कळालंच नाही की मी स्नान करून कधी वर आलो. आदिनाथांचे दर्शन करून आश्रमात परत आलेलो. पहिल्याच दिवशी तेथील लोकांनी माझे नामकरण केलेले मला कळाले होते, गोरा साधू म्हणून. ह्या विचारात आश्रमदारातून परत महाराजजींच्या जवळ आलो. महाराजजींशी काही विषयावर चर्चा झाली. ते म्हणाले, तूर्त तरी तू परिक्रमा वगैरे काही करू नकोस. तुला पाहिजे तसा तुझा तू दिनक्रम ठरव. त्याला माझे सहाय्य राहील. ठरल्याप्रमाणे दिनक्रम माझा मी ठरवला व सुरुवात झाली. जपाला बसलो. काही वेळ जप झाला व मग गायत्री मंत्र रामनामाऐवजी येऊ लागला. भोजनाच्या वेळेस मी महाराजजींना विचारले की असे का? ते म्हणाले, अरे येथील मुख्य महाराज गायत्री उपासक होते. त्यांनी अनेक गायत्री पुरस्चरण केली. त्यामुळे या भूमीत गायत्री मंत्राची स्पंदनं आहेत. त्यामुळे ती तुला जाणवली. साधारण दिनक्रम ठरला गेला. पहाटे 2:30ला उठणे, मग वैखरीवर 13 रामनामाचा मंत्र जप. सूर्योदया अगोदर नर्मदा स्नान, मग संध्या, गायत्री जप, सूर्यनमस्कार, चहा आणि मग महाराजजी व येणाऱ्या दर्शनार्थींच्या चर्चा ऐकणे. परत श्री महाराजांच्या चरित्राचे वाचन, एक प्रवचन व भोजनापर्यंत परत जप. भोजनोत्तर थोडी विश्रांती, मग मनाचे श्लोक, परत दुपारी चहा, नंतर जप, मग नर्मदा स्नान, काठावर संध्यावंदन, सायंकाळी थोडे फिरणे, आश्रम सायन उपासनेत भाग घेणे आणि मग आरती, भोजन व प्रसाद, परत जप व 10:30ला निद्रा. असा दिनक्रम एव्हाना चालू झालेला. हळूहळू आश्रमीय वातावरण अंगवळणी पडू लागलेले. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींशी परिचय होऊ लागलेला. परंतु माझा जास्तीत जास्त वेळ साधना व त्यावर चिंतनात जातच असे. आश्रमीय जीवनाचे कटुकोड अनुभव येऊ लागलेले. फिरायला गेलो की इतरत्र असलेल्या आश्रमांना, मठ मंदिरांना भेटी घडू लागलेल्या व हळूहळू आश्रम मठ मंदिरातील अंतर्गत कलहांचे दर्शन घडू लागले. प्रबोधन होऊ लागले. त्यावर चिंतन मनन चालूच. त्याबरोबरच त्या परिसरातील भौगोलिक वातावरण, मानसिकता इत्यादींवर अभ्यासपूर्ण चिंतन सुरू झालेले. साधनेत अनेक अनुभव येऊ लागले. दर्शन, सुवास, नाद यांचे अनेक अनुभव अंतःस्थलावर कोरले जातच होते. कधी साधना तीव्र बनत असे, कधी मंद. साधनेवर होणारे अन्नाचे परिणाम कळू लागले. तसेच बरोबरच्या स्वाध्यायी मंडळींचेही नकळत स्पंदनांचे परिणाम अनुभवू लागलो. वेळोवेळी काही बदल करू लागलो. आश्रमात येणारे साधू संन्यासी, वैरागी यांच्याबरोबर चर्चा रंगायच्या. अनेक व्यक्तित्वाचे मजेदार नमुने पाहायला मिळू लागले. साधना, उपासना व आपले वास्तव जीवन यांची कशी सांगड घालावयाची त्याच्यावर चिंतन होऊ लागले व काही विचार पक्के होऊ लागले. साधनेत अट्टासापेक्षा प्रेमाची, आस्थेची जास्त जरूर असते हे कळू लागले. वैखरीवरील नामाने शरीरदाह, पचनक्रिया बिघडणे इत्यादी शारीरिक पातळीवरचे अनुभव घेतले गेले.
काही प्रकाश, ध्वनी, नादाचे अंतर्विश्व व बहिर्विश्वातील अन्योन्य संबंध कळू लागला. सर्वांगाने माझं व्यक्तित्व बहरत होतं. जपसंख्या वाढत चालली होती, पण आंतरिक पोकळी मात्र तशीच अनुभवास येत होती. त्यावर महाराजजींबरोबर चर्चा होऊ लागली. ते सांगत असत की ज्याची त्याची साधना व्यक्तिगत स्वरूपाची असते, त्याची त्यांनीच ती शिकावयाची व त्यातून मार्ग काढायचा स्वप्रयत्नाने. सद्गुरू अव्यक्तातून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करतच असतात. ती वेळ यायला हवी असते. अशा अनेकांगी दिनक्रमातून काळ जातच होता. तिथे भेटलेले मुंगफली बाबा त्यांनी उत्स्फूर्तपणे आंबा प्रसाद म्हणून देऊन पाटीवर आंब्याच्या झाडाचे चित्र काढून दाखवले की बीज उत्तम आहे, ते फुलू दे, फळू दे, माझा त्याला आशीर्वाद. त्या आंब्याच्या सेवनानंतर 2-3 दिवस एक मधुर चव मुखात रेंगाळलेली व रामनावाला सुवर्णप्रकाशाची किनार लाभलेली. सर्वांगानी माझं बहरणं चालूच होतं. ज्ञाननाथजींचे, दत्तांडांचे शब्द कधीतरी डोकं वर काढतच होते व माझा निश्चय होत होता की आपली साधना ही आपल्याच घरात बसून केलेली उत्तम. आपलं घर ही साधनेची गुंफा, तिथेच निवांतपण उपभोगायचे. वाहत्या विचार प्रवाहाला नर्मदा माता पण मूकपणे संमती देत होती. नर्मदा मातेचेच एकमेव सहृद सख्यपण अनुभवत होतो. तिच्या काठावरच भडकलेल्या चिता पाहत होतो. त्याच वेळेस एका बाजूला लहान बाळाचे आणलेले जावळ नर्मदा मातेच्या प्रवाहात अर्पण करून आनंद करताना पाहत होतो. मृत्यू हाच नवसर्जनाचं काम करत असतो हे अनुभवत होतो व नर्मदा मातेचे संथ स्निग्ध लयबद्ध वाहन स्थितप्रज्ञासारखं. हे प्रवाही अनुभव नर्मदा माता माझ्या ओंजळीत भरभरून देत होती, पुढील आयुष्याच्या प्रवासातील शिदोरी म्हणून. नर्मदेच्या वाळवंटातील पौर्णिमेच्या रात्री आनंदाला उधाण आणत असत व वाळवंटातील संध्याकाळ नंतरचे संधी साधूंचे हिडी स्वरूपाचे दर्शन आनंदाला ओहोटी प्राप्त करून देत असत. तो दिवस मात्र माझ्या हृदयस्थलावर कायमचा कोरला गेला. पहाटेची उपासना करून मी शवासनात पडलेलो. दृश्य मालिकेची सुरुवात झालेली. मी एका अनोळखी रस्त्यावरून चाललोय. माझ्या अंगावर फक्त लंगोटी. माझ्या आजूबाजूने अनेक साधू चाललेले आहेत. माझेकडे पाहून हसत व म्हणत आला रे आला. त्यांच्या हाताची नखे वाढलेली, डोक्याचे केस जमिनीला भिडलेले, जसे काही पुराण पुरुषच. रस्त्याच्या बाजूला कट्टा, त्यावरही तशाच प्रकारचे साधू बसलेले व माझ्याकडे पाहून हसत राहिलेले. रस्ता जिथे संपत होता तिथे एक टेकडी व त्याला छोटंसं द्वार. लांबून अगदीच छोटंसं छिद्र असल्यासारखं दिसलं. मनात विचार आला, पाहूया तरी ते काय आहे. मी त्या टेकडीच्या जवळ गेलेलो. खूपच छोटंसं द्वार. आत जाण्याची इच्छा अनावर झाली व मी कसा आत आलो ते कळालंच नाही. आत सर्वत्र सुंदर नक्षीकाम केलेलं, बाजूने पायऱ्या खाली वळालेल्या. जिज्ञासा जागृत झाली. एवढं सुंदर, मग येथे कोण राहत असेल बरं? भेटूया का त्यांना? पायऱ्या उतरून खाली आलो तर एक गोलाकार पाण्याचं तळं, निळ्या रंगाचं चमकणारं संथ स्थिर असं. मी त्या तळ्याजवळ आलो, वंदन केलं, पाणी ओंजळीत घेतलं, प्राशन केलं व चरणावर सिंचन केलं. एकदम स्पंदनांवर स्पंदनांनी अंतरविश्वात प्रवेश केलेला. तसाच त्या भाव अवस्थेत आणखीन पायऱ्या उतरलो. उतरताना नकळत पायऱ्या मोजत गेलो होतो. 13 पायऱ्यानंतर सुंदर मंडप. त्यातून आत गेलो. समोर साक्षात चिन्मय स्वरूपात चैतन्य मंडित असे ज्ञानदेवच बसलेले. माझ्याकडे पाहून हसत होते. मी अवाक व एक मुखातून उच्चार बाहेर पडला, अरे हे तर आपले ज्ञानोबा माऊली. समोरच तीर्थ ठेवलेले होते. तुळशीचे एक पान, खडी साखर व तीर्थ घेतले. डोळ्यांना आनंदाश्रूंच्या धारा लागलेल्या. साष्टांग दंडवत घातला व त्यातच दृश्य मालिका अदृश्य झाली. मी त्या साष्टांग मुद्रेत व अश्रुपातात वाहत चाललेलो. आनंद गगनात मावेना. उठलो, आवरले व एका अनामिका आनंदोर्मितच नित्यक्रमाला सुरुवात झाली. चहापानानंतर खोलीच्या दारातच बसलेलो. ते पहाट दर्शन तरंग सातत्याने चालूच होते. एवढ्यात एक व्यक्ती समोर आली. नावगाव विचारले गेले. मीही त्यांना सांगितले. ती व्यक्ती म्हणाली, अरे
पुण्याला राहणारा ना तू, मग आळंदीला ज्ञानदेवांकडे न जाता इकडे वैराग्यकारक नर्मदा तीरी का आलास? आम्ही सुद्धा काही अडचण आली की ज्ञानदेवांच्या शरणी धाव घेत असतो आळंदीला. मग ते चरण सोडून तू इकडे कशाला आलास? अशी मठ मंदिरं आश्रमात का राहून उपासना साधना होत असते. लवकरात लवकर परत पुणे मुक्कामी जा व तिथेच तुझ्या घरी साधना कर. तेच तुझे कार्यक्षेत्र आहे. एवढे बोलून ती व्यक्ती जशी आली तशीच वेगाने निघून पण गेली. पहाटेचा दृष्टांत व आत्ताचा जवळजवळ आदेशच म्हणजे सर्व काही सत्यच. दोन्हीची नोंद केली गेली. एक मन म्हणत होते ताबडतोब निघूया. दुसरं मन म्हणत होतं चातुर्मास करून जाऊया. दुसऱ्या मनाचे खरे करायचे ठरले व पुढील प्रसंगांना सामोरे जावे लागले, कारण त्यांनी दिलेला आदेश न मानल्याबद्दल. साधन पर्वाचा पूर्वरंग अस्ताचलाकडे झुकलेला एव्हाना कळू लागलं होतं. साधक साधना सिद्धी या त्रिपुटीला व्यापून असलेली वैश्विकता जास्त मनाला भावू लागली. साधना प्रवाह प्रवाही बनलेला, वास्तवाचं भान तीव्र बनू लागलेलं. मध्यंतरीच्या काळात जवळच्या मठ मंदिरे व आश्रमांना भेटी दिल्या गेलेल्या. त्यातून त्यांचे बहिर्रंग व अंतरंग यांच्यातील तफावत मनाला विषण्ण करून गेलेले. सर्वसामान्य जनता कष्टकरी, त्यामुळे शैक्षणिक पात्रता कमी. काही काळ बेरोजगारी, त्यामुळे व्यसनाधीनता. त्यातच त्यांचं होणारं शोषण दोन्ही बाजूनी. एक सधन शेतकरी वर्गाकडून व दुसरे त्या सर्वसामान्यांच्या श्रद्धेचं शोषण केलं जात होतं निर्माण झालेल्या मठ मंदिर आश्रमांकडून. वास्तवाच्या दाहकतेनं मन होरपळून जात होतं. साधुतेच्या नावाखाली व्यसनाधीनता विकृततेचं दर्शन मला पदोपदी घडत होतं. अंतरात अस्वस्थतेच्या लाटा विचार किनाऱ्यावर आदळतच होत्या. ह्या सर्व दर्शनांमुळे माझ्या पहिल्या पूर्वधारणांना सुरुंग लागत होते. अंतर्विश्व ढवळून निघत होतं. व्यक्तिगत साधनेचा संकुचितपणा अनुभवला जात होता. मनाचं खऱ्या अर्थानं उन्मन होत होतं. येथील एकांतामुळे मुलाधारातील ऊर्जेवर दाब वाढत होता. तिचे अस्तित्व जाणवू लागले होते. कामाच्या आधारानं हीच ऊर्जा प्रवृत्तीपर गतिमान होते व तिच्या वेगाला समजावून घेतल्याने तीच ऊर्जा निवृत्तीपर गतिमान होते. काम ऊर्जेवरील चिंतन प्रगल्भ बनत चाललेलं होतं. लग्न हा विषय प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारा, त्यामुळे परिवर्तनाच्या मार्गावर निसर्गतः प्रमुख बनलेला आणि त्यामुळेच लग्न संस्थेची निर्मिती झालेली. पण माझ्या जीवनात मात्र सहजतेनं उलगडत गेलेला. वाढत्या वयाने मीही त्या परिवर्तनाच्या वळणावर आलेलो. शरीरात पूर्णत्वाने कामऊर्जेचं अस्तित्व, पण ते उपभोगावेच असे मनावर कधी तरंग उमटले नसल्यामुळे विवाह करावा असे वाटले नाही व न करावा असेही वाटले नाही. त्याकडे पाहण्याची दृष्टी मला ज्ञानोबारायांच्यामुळे मिळालेली आणि त्याबरोबरच माझं स्वतःचे विचारधारिष्ट्य या दुग्धशर्करा योगामुळे मी अत्यंत सहज बनलो गेलो. त्यामुळे अनेक प्रसंग येऊन सुद्धा मी त्यात कमलपत्राप्रमाणे राहतच आहे. माऊलीचे शब्दात म्हणजे लीलया संसार तरीजे रया हे अनुभवत आहे. समाज म्हटला की शिवशक्तीच्या कार्याचं सृजन रूपच. आपण जर स्थिरचित्त असलो तर सर्व प्रसंगात सहज राहू शकतो, समाजात वावरू शकतो. कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही, कारण आपली दृष्टी ही द्वंद्वात्मक नसून संवादात्मक असते व तीच जगण्याची सहज सुंदर शैली बनत जाते, विकाररहित. काम ही एक ऊर्जा आहे सृजनाची. ज्यांना अंतरंगातून सृजनेच्छा असते त्यांनी ती धर्मसंमत अनुभवावी, तिला विकारवश बनू देऊ नये. ज्यांना ती अनुभवू नये असे वाटत असेल त्यांनी तिचे दमन न करता समजावून घ्यावे व तिला सहज साधनेने ऊर्ध्व बनवावे व अंतरसृजनाला सहाय्यभूत करावे. ह्या दुसऱ्या मार्गावर चालण्याचा मनोदय असल्यामुळे मला कधीही धर्मसंकट आलेच नाही व मी त्यात गोवला गेलो नाही. त्या विश्वात्मकाच्या इच्छेनुसार कालक्रमणा सहजतेने सुंदरतेने चालू आहे. व्यक्त, अव्यक्त आणि आता अनंताकडे, त्रिपुटी रहित व सहित सुद्धा. ह्यामुळे माझ्या जीवनात काम हा शत्रू न बनता मित्र कधी बनला ते कळालं नाही.
कामऊर्जेनं मला अखंड जागृततेचं वरदान प्रदान केलं. कामऊर्जा ही साधन मार्गातील धोंड मला कधी वाटली नाही, कारण माझा मार्ग ठरला गेला क्रियायुक्त न बनता क्रियामुक्ततेचा. सहज, सरळ, सोपा, निखळ, नित्योपलब्ध असा. कामऊर्जेच्या नाण्याला दोन बाजू असतात, एक प्रवृत्ती व एक निवृत्ती. प्रवृत्ती स्वीकारली की चैतन्याचं सृजनता प्रगट होणारी बहिर्मुख, व निवृत्ती स्वीकारली तर चैतन्याचं ऊर्ध्वगमन म्हणजे गतिमान होणं, म्हणजे अंतरसृजनता प्रगटीकरण. ह्या दोन्ही गोष्टी सहज कळाल्या होत्या. असं अनेकांगांनी बीजाचं होणारं परिवर्तन अनुभवत होतो. साधन गतीमध्ये आमूलाग्र बदल घडत असलेले पाहत होतो. त्यातच एक दिवस पहाटेची उपासना करून शवासनात पडलो होतो. अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतच होते. काही दिवसापूर्वी गोंदवल्याच्या काही साधक आश्रमात नेमावरला दाखल झालेले होते. मुकुंद नाडगीर, विठ्ठल रत्ननाभ इत्यादी. त्यामुळे थोडं वेगळं वातावरण निर्माण झालेलं. त्यामुळे व्यक्तिगत साधनेला आवरून घेतलेले. त्यांचं परिक्रमेला जाण्याचं ठरवणं चाललेलं, मला पण आग्रह करणं चाललेलं, पण माझा ठाम नकार. अशा अनेक विचारधारा मनपटलावर येत होत्या, वाहून जात होत्या. एकदम पोटामध्ये कळ आलेली. भानावर आलो. प्रातर्विधी आटोपलेले. परत स्थिरावलो. परत थोड्या वेळाने पोटात कळ. परत बहिर्दिशेला जाऊन येणं. संध्याकाळपर्यंत जवळजवळ 40 वर जुलाब रक्ताचे. त्यामुळे गळून गेलेलो. बहिर्दिशा लांब, त्यामुळे जाण्या येण्याने जास्त दमणूक. निदान झाले रक्ती आव. त्यावर उपचार सुरू झाले आयुर्वेदाचे, पण त्याचा फायदा कमी. मग ॲलोपॅथी व अंतिम निर्णय इंदौरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे. हे सर्व पक्के केले जातच होते. सहज विचार करू लागलो व एकदम आठवले ज्ञानोबारायांचे पहाट दर्शन व ताबडतोब सूचना देऊन गेलेली ती व्यक्ती. मन एकदम स्थिर झाले. आता आश्रम सोडण्याची वेळ आली होती. आश्रम सोडण्याचा निर्णय पक्का केला. महाराजजींना सांगितले, पण ते तयार होईनात. मी त्यांना समजावून सांगितले. ते कसे बसे तयार झाले. सर्व आवरले. सर्वांचा निरोप घेतला व गायत्री आश्रमाला डोळ्यात साठवून घेतले. ज्या वास्तूनं मला एखाद्या लहान मुलाला सांभाळावे तसे सांभाळले, तिला अखेरचे वंदन केले. नर्मदा मातेच्या कुशीत शिरलो. तिनं प्रेमातिशयानं कवटाळलं व सस्नेह आशीर्वाद दिले. तिचे जलरूपी आशीर्वाद एका बाटलीत भरून घेतले. आश्रमातील सर्वजण बसथांब्यावर आलेले. महाराजजींनी रामचरित मानस ग्रंथ खरेदीसाठी पैसे प्रसाद म्हणून दिलेले. गाडीत बसलो. अनेक आठवणी डोळ्यात जमा झाल्या होत्या. त्यामुळे गायत्री आश्रम धुसर बनत मागे पडत चालला होता. इंदौरला स्टँडवर उतरलो. परत एकदा बहिर्दिशेला जाऊन आलो. स्टँडवरील बाकावर बसलो. शबनममधील पैसे पाहिले व न्याहारी केली व शेगावचे तिकीट काढले व बसमध्ये बसलो. प्रवास लांबचा. पुन्हा आवेचे जुलाबाची भीती, पण आश्चर्य घडले होते. नेमावरची वेस ओलांडली होती. इंदौरला आलेलो होतो, त्यानंतर परत मला कोणताही त्रास झाला नाही. याचे उत्तर माझे मलाच मिळालेले होते की त्यांनी ताबडतोब निघ असे सूचनात्मक सांगितलेले, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा हा परिणाम. मनोमन मी त्यांची माफी मागितली व पुढील अनुभवांसाठी गतिमान बनलो. गाडीत विचारचक्र चालू होते. 2 दिवसापूर्वीचा प्रसंग. महाराजजींना निघण्याचा बेत सांगितलेला. सर्व आवरून ठेवलेले. सर्वांच्या भेटीगाठी घेतलेल्या. पहाटे 5:30च्या गाडीने उज्जैन गाठलेले. मग महाकाळेश्वराचे दर्शन. तिथून इंदौरला परत व आता शेगावकडे. बहुतेक महाराजांचा मला तीर्थाटन करून घ्यायचा बेत दिसतोय, कारण तीर्थयात्रेमुळे मनुष्य बहुश्रुत अनुभवी बनतो असे वाटते. प्रवास अत्यंत वेगाने घडत होता. उज्जैन, मग इंदौर, तिथून अकोला आणि मग शेगाव. दर्शन करून कारंजे गाव. दर्शन, प्रसाद, भोजन, अनुभूती दोन्हीकडे उत्तम. विश्रांती घेऊन पुसदला आलेलो. चौबार चौकात विठ्ठल किंकरांची समाधी, तिचे दर्शन. माहूरला जाणार पण गाडी चुकली. मग उमरखेडला गेलो. चिन्मयानंदांची समाधी. हे पण महाराजांच्या परंपरेतलेच. ते संन्यासी होते. येथे छानच अनुभव आले.
सकाळची आरती करून स्टँडवर आलो. माहूरच्या गाडीत बसलो. प्रवास फारच गतिमान बनत होता. प्रवासातील नवनवीन अनुभव गाठीशी जमतच होते. नामस्मरण चालूच. माहूरला उतरलो. एका जोशी नावाच्या वयस्कर बाईंशी ओळख झालेली. त्या गुजराती होत्या. त्या साई भक्त पण. अनुभवांची देवाणघेवाण झाली. मग मी दत्त शिखरला गेलो. सुंदर अनुभूती अवधूतांची आली. आणि मग अनुसया शिखर. मातेच्या मूर्तीदर्शनातून आत प्रगाढ शांततेचा झरा वाहू लागला. बरोबर 12 वाजता रेणुका मातेच्या गाभाऱ्यात हजर. आरतीच्या वेळेस प्रचंड शक्तीच्या कल्लोळांनी मला घेरलेले. आनंदी आनंद, दुसरं काही नाही. त्या आनंदात जोशीबाईंचा निरोप घेतला व नांदेडकडे प्रयाण केले. नांदेडमधील मामाच्या घरी पोहोचलेलो. मला या वेशात बघून त्यांना आश्चर्य वाटले. 4-5 दिवस मुक्काम केला. गुरुद्वारा पाहिले. येहळेगावला पोहोचलो. श्री महाराजांचे गुरु तुकामाईंची समाधी. दुपारचा 1:30 वाजलेला. समाधीपाशी आलो. एका वाडेवजा मंदिरात सभामंडप साधात शेणानं सारवलेला. त्यामध्ये तुकामाईंची समाधी. त्यावर प्रभावळ. फारच सुंदर अनुभव आलेला. प्रसाद भोजन केले आणि परत नांदेड मुक्कामी. सर्वांचा निरोप घेऊन नांदेड सोलापूर गाडीत बसलो. मग अक्कलकोट गाणगापूर करून सांगलीत पोळांकडे आलो. त्यांना मला ह्या वेशात पाहून आश्चर्य वाटले. 1-2 दिवस मुक्काम केला. तिथून औदुंबर, मग नरसोबाची वाडी. दोन्ही ठिकाणी छान अनुभव आलेले. मग पंढरपूर करून गोंदवल्याला गेलो. महाराजांना लोटांगण घातले. सर्व इत्यंभूत निवेदन केले. वेळापूरला भाई महाराजकडे जाऊन आलो. मग तिथून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो. महालक्ष्मीला कमळाच्या फुलांची वेणी वाहिली. तीर्थाटन पूर्णत्वाकडे आलेले होते. थेट पुण्याचे तिकीट काढलेले. इशाडमध्ये बसलो. गाडीने वेग घेतलेला व त्याबरोबरच विचारांनी पण वेग घेतलेला. नेमावरून मी निघालो तेव्हा फक्त 100 रुपये शिल्लक होते. एवढा सर्व प्रवास झाला. परत शबनममध्ये 75 रुपये शिल्लक. श्री महाराजांच्या या किमयेपुढे मी नतमस्तक झालो. सायंकाळी 6 वाजता घराच्या दारामध्ये हजर. शेजारचे पाटसकर काका त्यांच्या घराच्या दारात बसलेले. त्यांनी मला ओळखलेच नाही. कारण माझा वेश होता कमरेला उपरणं, गळ्यात माळ व जपाची पिशवी. डोक्यावरचे सर्व केस काढलेले, गळ्यामध्ये शबनम. त्यांनी मला विचारले, कोण पाहिजे? मी हसलो. 3-4 महिन्यात मला महाराजांनी पूर्ण बदलवून टाकलं होतं. त्यांना मी माझी ओळख दिली. ते हसले. घरात गेलो. आई स्वयंपाकघरात होती. तिला हाक मारली. तिने मला बसवले व तिच्या डोळ्यात आसवे तरळली. कारण ज्ञाननाथजींनी सांगितल्याप्रमाणे मी वर्षाऐवजी 3-4 महिन्यातच परत घरी आलेलो. जेवण केली व विश्रांतीसाठी पहुडलो. साधन पर्वाचा उत्तर रंग उदयाला येत चाललेला. ज्ञाननाथजींचं वाक्य सतत समोर येत होतं की ज्याचं शारीरिक तप झालेलं असेल त्यानं परत ते करण्याचा अट्टहास करू नये. व दुसरं, तू परत सर्व फिरून ह्या कुटीतच येणार आहेस हे लक्षात ठेव. ह्या दोन्ही धारेत मी निद्राधीन कधी झालो ते कळालंच नाही. कारण या 3-4 महिन्यातील अनुभव म्हणजे सद्गुरु कृपेमुळे अनेक जन्मांचे एकत्रित करून माझ्या ओंजळीत घातलेले. अनेक व्यावसायिक धारांचं प्रवाहात सामील होणं परत सुरू झालेलं. त्यामुळे माझ्या दोन्ही बाजूचा जीवनकाठ समृद्ध बनत होता, फळू लागला होता. सुपिकतेमुळे धरित्रीचं दर्शन मनोहारी बनत होतं. नकळत जीवन प्रवाहाला एक ओहळ येऊन मिळालेला. आळंदीला जशी गुप्त सरस्वती इंद्रायणीला मिळाली तशी. राजेंद्र टाकळकर नावाचा माझा बालमित्र. 1-1.5 तप गुप्त झालेला आणि मग मित्रत्व जाऊन सख्यत्वाने जन्म घेतलेला. आणि मग सहवासात केली गेली वरदहळ्ळीला नामसाधना, सख्यसंवाद, यात्रा. प्रवाहानं वेग घेतलेला. त्यानं सप्तपदी करून कुटुंब संस्थेत प्रवेश केला.
प्रवाह बदलले गेले, परंतु सख्यत्व चिरकाल जपलं गेलं, बहरत गेलं आणि आता नंदनवनात रूपांतरित झालेलं. तिथेच श्रीधर स्वामींच्या साक्षीनं आशीर्वादानं वरदहळ्ळीला एक दिवस खांद्यावर येऊन बसलं छोटंसं पादुकारूपी चंदन पाखरू जीवनभर साथ देण्यासाठी. हरिनाथ कुटीत म्हणजे आनंद ओवरीत. सकाळी लवकर उठलो, आवरले व तडक ज्ञाननाथजींच्या मठामध्ये हजर. वेळ सकाळची 10ची. कुटीतूनच ज्ञाननाथजींचा आवाज आला. अजून फिरायची हौस आहे का संपली? मी आत गेलो, त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो. त्यांनी पाठीवर हात फिरवला, जवळ बसवून घेतले, सर्व विचारपूस केली व म्हणाले, जास्त आता इकडे तिकडे फिरू नकोस, कुटीत नित्यनेमाने येत जा आणि हा प्रसाद घे. प्रसाद दिला. मी तिथून निघालो. गोंदावल्याला भेटलेल्या व्यक्तीचे वाक्य आठवत होते. तुमचा एका नाथपंथी व्यक्तीशी संबंध येईल, संप्रदायाशी घनिष्ठ संबंध येईल. आजपासूनच म्हणजे 2/9/1989 पासूनच तो संबंध सुरू झाला ज्ञाननाथजींच्या हरिनाथ कुटीत म्हणजे आनंद ओवरीत. कदाचित असंही असू शकेल की बीजाला सुपीक जमीन लाभून कोंभ फुटेपर्यंतचा काळ हा मधला असू शकेल संस्कार सिंचनाचा. नित्यक्रम सुरू झाला, परत व्यवसायाची सुरुवात, परत सर्वांची गाठभेट घेणे सुरू झालेले, अधूनमधून कुटीत जाणे चालू झालेले. मी गमतीने वडिलांना म्हणत असे की मी तुमच्या पेन्शनमध्ये जगणार. दिवसामागून दिवस जातच होते. कुटीत नित्यनेमानं जाणं सुरू झालेलं. सकाळचे काम करावयाचे, दुपारी जेवण झाले की कुटीत जायचे, मग थोडी विश्रांती, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन ज्ञाननाथजींच्या सांगण्यावरून सुरू झालेले. ओव्या व शब्दांचा अगोदरपासूनचा स्पर्श आई व आजीच्या संस्कारांमुळे रुजलेला, त्यामुळे फळायला फुलायला सुरुवात झालेली. ओव्या वाचत असे व त्यावर स्वतःला काय वाटले ते लिहून ठेवायला सहज सुरुवात केली गेलेली, त्यामुळे रोजनिशी नकळत लिहिली जाऊ लागले. हळूहळू मी हरिनाथ कुटीशी परिचित होऊ लागलो आणि मग सर्वत्र कार्यक्रमांना न चुकता उपस्थिती राहू लागली. त्यांची काही टिपणं लिहून ठेवू लागलो, त्यांचे ध्वनिमुद्रण पण करू लागलो. ज्ञाननाथजींना समजण्याचा प्रयत्न सुरू झालेला. त्यांचे जीवन, त्यांची साधना, व्यवसाय, नोकरी, प्रपंच यांचा नकळत मागोवा घेऊ लागलो. त्यातूनच ज्ञाननाथजींचं अप्रगट रूपाचं दर्शन घडू लागलं. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ज्ञाननाथजी व सौ मनोरमाबाई रानडे व मी अनेक ग्रंथांचं चरित्रांचं वाचन करू लागलो. त्यावर चर्चा होऊ लागल्या. ह्या सर्वांचं बिंब अंतरंगात आकार रूपाला येत होतं. संतगाथा, संत चरित्र, त्याबरोबरच जे कृष्णमूर्ती इत्यादी पाश्चात्य पौर्वात्य धारा अंतरीच्या डोहात कोसळत राहत होत्या. त्यामध्ये अवगाहनाचं नित्यकर्म घडत होतं. चर्चासागरातून अनेक कुंभ भरले जात होते. मनडोहात रिकामे होत होते. कधी संवादाचा वसंत फुलत होता, कधी विसंवादी शिशिराच्या आगमनाने पिकली पानं गळून पडत होती. विंझण वाऱ्यानं नजरेआड होत होती. फिरून श्रावणमासी हर्षमानसी मौहरणं नित्याचंच बनलेलं. बीजाचं हळुवारपणे सर्वांगानी भरणपोषण चालू होतं. आता बीज कोंबात परावर्तित होत असलेलं जाणीवेला कळू लागलं होतं. एव्हाना एक तारी हातात आली होती. ज्ञाननाथजींकडून शिकणं चालूच होतं. त्याचबरोबर हरिपाठ म्हणणं सुरू झालेलं. नामदेव, तुकोबाराय, जनाबाई इत्यादींचे अभंग गाथे अभ्यासणं सुरू होत होतं. घरी ग्रंथसंपदा आकार रूपाला येत होती. प्रथम श्री महाराजांचं चरित्र, त्यांचं प्रवचन व आठवणी आता त्यात भर पडू लागलेली. आज्जेची ज्ञानेश्वरी त्यामध्ये विसावली. अभंगगाथा विसावू लागले. घर सुसंस्कारित, त्यामुळे सहज सर्व चालू होतं. मधील काळात आकाशवाणीवरील बासरीवादक गुलाणी यांचेकडे बासरी शिकायला सुरुवात केलेली. पहिल्यापासूनच त्या नादानं मला घेरून टाकलेलं. काही महिने गेले.
ते म्हणाले, 2 वर्ष उत्तम रियाज झाला तर तू उत्तम बासरी वादक होशील. त्या क्षणी माझ्या हातातील बासरी गळून पडली. सतारीचंही तसंच. मी फुलंब्रीकर वाड्यात सरदार फुलंब्रीकरांचे वंशजांकडे सतार शिकण्यास सुरुवात केलेली. विधिवत गंडा बांधला गेला. आठवड्यातून 2 दिवस शिकवणे, एरवी रियाज. त्यांनीच मला तात्पुरती सतार घरी रियाजाला दिली होती. सतारीशी जवळीक होऊ लागली. त्यांचे मुखातून परत वरील वाक्य, उत्तम रियाज केलास तर चांगला वादक होशील. मला तर काही वादक बनायचं नव्हतं. सतारीनं पण माझ्या हातून हळूच काढता पाय घेतला. माझ्यामधून सहजतेनं अभिव्यक्त होणं मला अनुभवायचं होतं. ते ह्या रियाजाच्या कसरतीतून प्रगट होईल असं मला वाटलं नाही. त्यामुळे ही कला माझ्या घरी फार कमी वेळ स्थिरावली. काळ वायुगतीनं पुढे सरकतच होता. अनेक अनुभवांच्या खुणा मागे ठेवत बीज अंकुरत होतं, वाढत होतं. अनेक प्रकारच्या ग्रंथांना माझ्या दृष्टीनं एव्हाना पिऊन टाकलं होतं. त्याचं सत्व अंतरात बहरत होतं, आकार रूप धारण करत होतं. आज दिनांक 5/9/1991. मला कुटीच्या सत्संगात येऊन जवळजवळ 2 वर्षे होत आलेली. या 2 वर्षाच्या अत्यल्प काळात मी हरिनाथ कुटीशी एकरूप पावलेलो. आळंदी ते पंढरपूर मनोमय वारी गतिमान एव्हानं बनलेली. आज वार गुरुवार. एक अपूर्व सोहळा माझ्या दृष्टीनं बद्ध करून हृदय संपुटात साठवून ठेवलेला. आज विशिष्ट प्रक्रिया पूर्ण होऊन मत्स्य मुद्रांकित गोरक्ष पादुका आळंदीला घेऊन गेलेलो व माऊलींची व गोरक्षनाथांची कृपा भेट ज्ञाननाथजींच्या समवेत अनुभवलेलो. अशा तऱ्हेनं परत माऊलीनं मला आपल्या कुशीत ओढलेलं. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं व डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. जणू काही ज्ञानदेवांच्या समाधीवर्षी 2 अभिषेक पात्रच बनलेली. डोळ्यासमोर माझ्या मौजी बंधनाचा प्रसंग उभा राहिलेला. मध्ये जवळजवळ 19 वर्षांचा काळ गेलेला, पण स्पर्श तोच संजीवक चैतन्यपूर्ण असा. डोके उचलले, हातात माऊलींचा प्रसाद, श्रीफळ, खडीसाखर व तुलसीपत्र. नेमावर मधील माऊलीचा दृष्टांत आज सगुणात सदेह अनुभवणं झालेलं. दर्शनाची परिपूर्णता. योगच होता गुरुपुष्यामृत. श्रवण नक्षत्र, भागवती वद्य एकादशी, श्रावण महिना, वार गुरुवार. सायंकाळी पादुकांसहित हरिनाथ कुटीत परत आलो, एक सहज सुंदर अंतरयात्रा अनुभवून. अनेक कटुगोड अनुभवांचे क्षण ओंजळीत सामावलेच जातच होते. प्रपंच व परमार्थ या दोन्हीकडे अनुभव सारखेच. अशा ह्या ऊन पावसातनं जीवन प्रवासी बनत होतं. सर्व ठिकाणी फायदा हा शब्द जगमान्य झालेला. हे अनुभवतच होतो. अगोदरच्या अनुभवांची शिदोरी असल्यामुळे आता उद्विग्नता मात्र येत नव्हती. त्यातून मार्गक्रमण चालू होतं. मधली वर्षे ऊन पावसाच्या खेळात वाहून गेलेली. आज वसंतोत्सवाची सुरुवात. दिनांक 9 मार्च 1993. फाल्गुन वद्य प्रतिपदा. आज हरिनाथ बाबांच्या स्पर्शानं पुलकित करून दिलेल्या व सोनेरी भैरवनाथांनी पूजन करून दिलेल्या चंदनाच्या निर्गुण पादुका व श्रीकृष्णमूर्ती यांची ज्ञानदेवांशी स्पर्शभेट करावयाची मंगलवेला. श्रीकृष्णानं श्रीकृष्णाला आलिंगनाचा हृदयंगम सोहळा अनुभवला. निळा निळ्यात मिसळला गेला. त्यांना प्रेमानं कुशीत घेऊन हरिनाथ कुटीत प्रवेश केला. सर्व प्रवास भारावलेला, मंत्रमुग्ध असा. ज्ञानदेवांचं पादुकारूपी चंदन पाखरू प्रसाद रूपाने लाभलं. परम सद्गुरू योगी ज्ञाननाथजींच्या साक्षीनं. मन परत भूतकाळात गेलेलं. साल असावं 1992. दिनांक 5 ऑक्टोबर. नवरात्र नुकतंच पूर्ण झालेलं. मधल्या काळात बराच ज्ञानदत्तजींच्या जवळ आलेलो. सेवेची कला शिकवली बंडू खळदकर व घनश्याम या जोडीने. त्यांच्याकडून सायन सेवेचं माझ्याकडे आलेलं व्रत.
त्यामुळे नवरात्रात सद्गुरू सेवेसाठी 9 दिवस राहणं हरिनाथ कुटीत. अनेक स्पंदनांचे अनुभव, नाद, प्रकाश, बिंदू यांचे स्पर्श, सुवास अशा अनेक मार्गांनी सिद्धांच्या सूचना व प्रेम मिळतच होतं. सद्गुरूंजवळ मागणी विना राहणं चालू. अशातच नवरात्र पूर्ण झालेलं. मला थांबायला सांगितलं गेलं. काही तयारी करायची होती. दत्ता सोनावणे, बंडू खळदकर, घनश्याम शर्मा इत्यादी मंडळी जमलेली. त्यांनी सांगितल्या बरं हुकूम मी त्यांना मदत करत होतो. तयारी झाली. मला बाहेर बसण्यास सांगण्यात आलं, पंचवृक्षाखाली. तिथे काही मंडळी अगोदरच बसलेली. त्यांच्याजवळ हार, फुले, फळं. मी पण तिथेच बसलेलो, पण माझ्याकडे काहीच नाही. हळूच एक पंचवृक्षामधील औदुंबराचं पान माझ्या ओंजळीत पडलेलं. त्यामुळे मी सुखावून गेलो. श्री दत्तोबा सोनावण्यांनी वही उघडून सगळ्यांची नावे नोंदवून घेतली. मला विचारले, तुला अनुग्रह घ्यायचा आहे का? मला प्रथम कळालेच नाही. मग मी म्हणालो, तुम्हीच ठरवा. एव्हाना ज्ञाननाथजी आलेले. अंगात कफनी घातलेली, गळ्यात शृंगी शैली. सर्वांवरून नजर फिरवून ते आत गेले. कुटीतून हाक आली. सोनावणे आत गेलेले. काही वेळाने मला आत बोलावले गेले. ज्ञाननाथजींनी प्रश्न विचारला, पहिला नवरा असला तरी दुसरा करायचा का? ही कोड्यातली भाषा मला कळालीच नाही. मी त्यांना म्हणालो, जसं आपल्याला योग्य वाटतं तसं तुम्ही करा. माझी त्याला संमती आहे. मग ते म्हणाले, मी तुला अनुग्रहित करीन, पण तुझ्या मनात जे आहे ते अनुभव साधनेने उपलब्ध होतील. डोक्यावर हात ठेवला व सर्व झाले असे नाही. मी मानेनेच होकार भरला. माझे नाव यादीत शेवटी घातले गेले. दिनांक 5 ऑक्टोबर 1992, अश्विन शुद्ध नवमी, महानवमी, विजयादशमीसह रात्री 12:30 मी अनुग्रहित झालो. रामनाम गोरक्षनामात विसावलं गेलं. खऱ्या अर्थानं सनाथ झालेलो, कृपांकित झालो. अकल्पितरित्या कृपासिद्ध भैरवांच्या आवेशातून निरंजन गोत्र प्राप्त झालेले. माझा पुनर्जन्म झाला. मी द्विज झालो. माझा नाथ संप्रदायात प्रवेश झाला. मार्गावर गतिमान होण्यासाठी सद्गुरू ज्ञाननाथजींनी माझा हात हातात घेतलेला होता. त्याच क्षणी अंतरात शिष्यत्वाचं उन्मिलन सुरू झालेलं. त्यानंतर विधिवत साधना सुरू झाली. ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा इत्यादींचं अभ्यासात्मक वाचन सुरू झालेलं. त्यावर चिंतन, मग ज्ञाननाथजींशी चर्चा, असा दिनक्रम बनलेला. घरात पादुका व श्रीकृष्ण सख्याला बरोबर घेऊन प्रवेश करताना वरील सर्व दृश्यमालिका क्षणार्धात तरळून गेलेल्या. ज्ञाननाथजींच्याच मार्गदर्शनानं ही वास्तू स्वीकारलेली. खरं म्हणजे मी त्यावेळेस एक जनरल स्टोअर भाड्याने बालाजीनगरला घेणार होतो. व्यवहार पक्का झालेला, पण एकदम आठवलं व कुटीत हजर. ज्ञाननाथजी कुटीतच बसलेले. मला ते म्हणाले, अचानक कसा आलास रे? मी त्यांना थोडक्यात सर्व सांगितले. ते म्हणाले, चल मला आत्ता दाखव. माझ्या मोटरसायकलवर आम्ही बालाजीनगरला त्या जागेत गेलो. त्यांनी पाहिले. मला म्हणाले, त्यांना सांग आपण उद्या बोलूया. त्यांना सांगून आम्ही बाहेर पडलो. ते म्हणाले, ती जागा घेऊ नकोस, चांगली नाही, कारण तराजू जमिनीत गाडला गेलेला आहे. त्यांच्या आज्ञेनुसार ठरवले. तेवढ्यात मी राहण्यासाठी पण एक जागा बघितलेली, याच जाण्या येण्याच्या रस्त्यावर पद्मावतीला. त्यांना त्या जागेजवळ घेऊन आलो व विचारले, मी ही जागा राहण्यासाठी घेऊ का? ते म्हणाले, घे, नावच उमाशंकर, चांगली आहे. आणि मग रीतसर ज्ञाननाथजींना कुटीत सोडले व घरी गेलो. दुसऱ्या दिवशी दुकानदाराला जागा घेता येत नाही असे सांगून पद्मावतीला आलो. प्लॉट नंबर 11, उमाशंकर बंगला, श्री अमृतेश्वर सोसायटी, पद्मावती, गाडगीळ उद्यानाजवळ. या बंगल्याच्या मालकीणबाई होत्या श्रीमती कमलताई कवी. त्यांना भेटलो.
माझा मनोदय सांगितला व व्यवहार ठरला म्हणून 13,001 रुपये दिले. राहत लक्ष्मीनगरचं घर मित्राला विकत दिले व आम्ही या वास्तूत प्रवेश केला 1990 साली. काळ गतीनं मार्गक्रमण करतच होता. मोठी उडी अनेकांच्या मदतीने घेतलेली. म्हणता म्हणता वास्तू तयार झाली. वास्तुशांतीला योगी ज्ञाननाथजी रानडे व कुटुंबीय आलेले. नातेवाईक मित्रमंडळी पण आलेली. आत्यंतिक गतीनं मला वास्तू प्राप्त झाली. साधनेसाठी निवांत, निशब्द, सुंदर अशी. वास्तूच्या द्वारातच अशा ह्या घटना नजरेसमोरून जमून आल्या. त्या आठवणीतच माऊलीनं दिलेलं चंदन पाखरू पादुकारूपी व कृष्णसखा आपल्या घरात स्थिरावले. वसंतोत्सवात श्रावण महिन्यात काळ गतिमान बनलेला. साधनेनं गती घेतलेली. चंदन पाखराजवळ अनेक निरोप सांगितले गेले. त्यांची सुगंधी उत्तरं ओंजळीत आलेली. कृष्णसख्याची सारखी लुडबुड चाललेली. त्याला नवनवीन कपडे, मुगुट, थंडीसाठी कानटोपी, स्वेटर इत्यादी घेणं चाललेलं. लक्ष्मीनगरच्या गोखले काकूंनी शिवलेल्या पितांबर व शैल्यांनी तो आता सजू लागलेला होता व गोपींच्या आकर्षणाचं कारण मला कळलं गेलं. त्याचं रुसणं फुगणं चालूच. हे नको, ते हवं. हट्टानं चांदीचीच लोटी भांडी पाणी प्यायला पाहिजे म्हणून रुसणं आणि न बोलणं. त्याला ते दिल्यावर पाव्यावर गोड आळवणं, सर्व मंत्रमुग्ध करणार. बारडोलीहून जयश्रीताईनं पण त्याला वस्त्रांचं आंदण पाठवणं सुरू केलेलं. कालक्रमणा चालूच होती. मध्यंतरी 1 सप्टेंबर 1995 ते 10 सप्टेंबर 1995 गोरखपूरचे योग शिबिर अनुभवले. विशेष प्रावीण्यासह आम्ही सर्वजण पुणे मुक्कामी परत आलेलो. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीला आता 700 वर्ष पूर्ण होणार होते. ज्ञाननाथजींनी संकल्प केलेला 1 वर्षभर आळंदीत ज्ञानरायांच्या जवळ सेवेसाठी राहण्याचा. मला विचारणा झाली. बाबा अडबंगनाथांनी मला निवडलेले होते वार्षिक सेवेसाठी. घरच्यांची परवानगी घेतली गेली. त्यांनी पण ती आनंदाने दिली व आम्ही दोघे गुरुशिष्य 19 नोव्हेंबर 1995 आळंदीत मुकुंदा प्रसादेंच्या वाड्यात डेरे दाखल झालो. आळंदी संस्थानने आमच्या उपक्रमाला हिरवा कंदील दाखवलेला. आळंदीत वर्षभर अनेक मोठे कार्यक्रम, त्यामुळे होणार होती गर्दी. आमचा उपक्रम होता अजान बागेत म्हणजे देऊळवाड्यात. ज्ञानदेवांच्या समाधीस्थलाची प्रतिकृती, त्याच्या बाजूलाच अखंड धुना व अखंड नंदादीप, हा सर्व स्वखर्चाने. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 20 नोव्हेंबर 1995 नामदास महाराज, जे नामदेवाचे वंशज होते, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाच्या मिरवणुकीने झालेली. कार्यक्रम बहारदार झाला. अनेक साधक मंडळी उपस्थित होती. नित्यक्रम एव्हाना चालू झालेला. पहाटे धुना व ज्योत मी पाहून येत असे. मग साधना, त्यानंतर स्नान आणि मग देऊळवाड्यात जाणे, माऊलींचं दर्शन, आजानबागेत येऊन धुना पूजा व दीपपूजा व ज्ञानेश्वरी वाचन, ज्ञानदेवांच्या मंत्राचा जप व शिवगोरक्ष जप, दुपारी भोजन, सायंकाळी इंद्रायणी काठी फिरणे व हरिपाठ करणे व परत देऊळवाड्यामध्ये येणे, त्यानंतर आरती, परत ठिकाणावर येऊन जेवण, त्यानंतर वाचन, चर्चा व झोप. या सर्वांमध्ये ज्ञानदेवांचे पक्षी, चांगदेव दर्शन आणि अजून बरेचसे अनुभव येतच होते. वर्षभरात अनेक गटांनी ज्ञानेश्वरीची पारायण केलेली, हरिपाठाची आवर्तनं झाली. आळंदीतील वास्तव्य अनेक अनुभव देऊन गेले, अंतर्मुख व बहिर्मुख. माऊलींचा स्पर्श, सुगंध, अस्तित्व कायमचे हृदयावर कोरून गेला, पुढील जीवनात शिदोरी म्हणून. माऊलीच्या सानिध्यात, सद्गुरूंच्या सत्संगात नित्यक्रम चालूच होता. जवळजवळ आळंदीला येऊन 10 महिने झालेले. अनेक ज्ञानेश्वरी पारायणं माऊली कृपेने पूर्ण झालेली. प्रसाद रूपानं माऊलींनी बोलवून मला तुलसी माला प्रसाद म्हणून दिलेली. नित्यक्रम गतिमान होऊन रात्री 10:30 पर्यंत पूर्ण होत असे. आम्ही दोघं नुकतेच देऊळवाड्यातून ज्योत व धुना व्यवस्थित करून परत राहत्या ठिकाणी आलेलो होतो. जेवण झाली, थोडंफार बोलणं झालं
आजचा सर्व भाग नोंदवहीत नोंदवला व निद्राधीन झाले. एकदम एका आज्ञेवाजा आवाजाने जाग आली. ज्योतीला काजळी आलेली आहे, उठ व सारखी करून ये. एकदम मी उठलो. वाऱ्याचा जोर एव्हाना वाढलेला होता. पावसाळी महिना, त्यामुळे पाऊस सुरू झालेला. मी छत्री घेतली. त्या आवाजाने ज्ञाननाथजी म्हणाले, काय झालं? ते असेच अखंड जागृत असायचे. मी त्यांना थोडक्यात मला सांगितलेला आदेश सांगितला. ते हसले. मी विचार करत पावसात छत्री घेऊन महाद्वाराकडे चाललेलो. घड्याळात 2:45 ते 3 झालेले पहाटेचे. म्हणजे महाद्वाराचा दरवाजा आता बंद. सर्व दरवाजे बंद. मग आत कसे जावयाचे? मी म्हटलं, त्यांनी आदेश दिला तेच मदत करतील. या विचारातच मी महाद्वारात पोहोचलेलो. अचानक दिंडी दरवाजा उघडला गेला. एव्हाना सर्वजण ओळखीचेच झालेले होते. मला त्यांनी आत घेतले. मी त्यांना विचारले, तुम्ही एकदम कसा दरवाजा उघडलात? ते म्हणाले, एकदम मला वाटले दरवाजा उघडावा. व दरवाजा उघडला तर तुम्ही दत्त म्हणून समोर उभे. मी हसलो. ते म्हणाले, का हसता आहात? मी त्यांना म्हणालो, थांबा, मी पहिल्यांदा माझी सेवा करून येतो आणि मग बोलूया. मी आजानबागेत आलो. ज्योतीला खूपच काजळी आलेली होती, जेमतेम दुगदुगी. मी चिमट्याने काजळी काढली. ज्योत परत तेजाळली. धुना परत सारखा केला. वर अजान वृक्षाला वंदन केलं. माऊली समाधीत हसत होती. मी तिला वंदन केलं. दिंडी दरवाजापाशी आलेलो. विणा मंडपात माऊलीचं नामसंकीर्तन अखंड चालूच होतं. त्या व्यक्तीला सर्व गोष्टी सांगितल्या. तो भारावला गेला. आम्ही माऊलीच्या समाधीकडे वळालो आणि नतमस्तक झालो. मी परत खोलीवर आलो. दादा हसतच होते. मला म्हणाले, तुझ्या जागृततेची परीक्षा घेतली गेली. तू पास झालेला आहेस. आता झोप. त्यांनी कूच बदलली. मी अंथरुणावर आडवा झालेलो, समाधानाने. असे अनेकानेक अनुभव संजीव कसे माझ्या ओंजळीत सामावले जात होते. सद्गुरु कृपेने, सद्गुरु सानिध्यात माऊलीच्या अंगणात क्रीडा बहराला येत होती. यथावकाश सोहळा पूर्णतेला आला. 8 डिसेंबर 1996 रोजी नंदादीपाची मिरवणूक काढली गेली. देऊळवाड्यातून ज्योत वाजत गाजत पुण्यातील हरिनाथ कुटीत आणली गेली. सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतींच्या हातामुळे सोहळा पूर्णत्वाला आला होता. सर्वांचे प्रेमाने सत्कार केले गेले आणि ज्ञाननाथजींचा संकल्प माऊलींच्या व हरिनाथ बाबांच्या कृपेने पूर्ण झाला होता. त्याला माझी खारी एवढी सेवा स्वीकारली गेली, हे माझे अहोभाग्य. 1997 नवीन वर्षाचा पायरव एव्हाना येऊ लागला होता. माऊलीच्या साक्षीने आता व्यावहारिक कामे कमी करत चाललो होतो. गृह सजावटीची व इस्टेटची कामे कमी केली गेली. एव्हाना पितृछत्र जाऊन 2-3 वर्षे होत आली होती. मी मागेच उच्चारलेले वाक्य माझ्याच सत्यवाचेच्या तपामुळे खरे ठरले होते. मी त्यांच्याच पेन्शनच्या आधारे आता जगत होतो. जीवनाला गतीनं भारलेलं. हरिनाथ कुटीत जाणं चालू. सद्गुरूंबरोबर अनेक गावांना भेटी देणं, चर्चासत्र, प्रवचन, कीर्तन यांचं मन तृप्त करणारं अस्तित्व. सद्गुरूंमुळे अनेक लोकांशी भेटीगाठी. चिंतन प्रवृत्त करणाऱ्या पंढरपूर यात्रा, पांडुरंगाचा चैतन्यमय दर्शन, मंगळवेढ्याच्या बाबा महाराज आर्वीकरांचं समाधी दर्शन, त्यांचे दिव्यामृत धारा अंगावर घेत, ओंजळीमध्ये घेत, हबप बाबा महाराज सातारकरांची, ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीची कीर्तनं, विरहिण्या, त्यामुळे भावविभोरता अनुभवणं सुरू झालेलं. हबप विवेकानंद वास्करांची अष्टमीची माऊली भेटीची अपूर्व स्थिती, डॉक्टर गोविंद काका उपळेकरांच्या फलटणच्या खोलीतील स्पंदित गंध, ज्ञाननाथजींबरोबरची भंडारा डोंगरावरचा सत्संग व सायन स्नान, इंद्रायणीच्या डोहात केलेलं, पाणी थोडं असलेल्या कृष्णजींच्या पुस्तकावरील चर्चा, सातत्यानं होणारी आळंदीची वारी, सिद्ध बेटातील अमृतानुभव वाचन व सिद्धांचे स्पंदस्पर्श, राघवदास महाराजांची चैतन्य भेट, इंद्रायणीवरील हरिपाठ, सर्व काही अपूर्व, संस्मरणीय, स्मरतृगामी. जवळजवळ 1989 पासून अखंड सुरू असलेले सद्गुरू योगी ज्ञाननाथजींचा 71चा सुंदर सोहळा दिनांक 16 सप्टेंबर 1994 मधील
हरिनाथ भक्ती मंडळ व रानडे परिवार संयुक्त त्यासाठी घेतला गेलेला 7वा हॉल सहकारनगर येथील बाळासाहेब भारदेंच्या उपस्थितीत पार पडलेला. प्रास्ताविक श्री अरुण गोखले यांनी केलेले. योगी ज्ञाननाथजी रानडे गौरव विशेषांक भक्तियोगचे प्रकाशन. त्यामधील माझ्या लेखाने म्हणजे बिंब प्रतिबिंबानं अनेकांना सचिंतित केलेलं. संमिश्र अनुभवांची मालिका तयार होत होती. कुटीमध्ये सायंकालीन काळात अनेकांची अध्यात्मावरील पुस्तके वाचली जात होती, चर्चा होतच होत्या. अशाच सायंकालीन वेळेत मी कुटीत श्रद्धेय विमलाजी ठकारांचं पुस्तक वाचत होतो. आधार पण आश्रय नव्हे. सांगायचं राहूनच गेलं, आम्ही त्यांच्या महाबळेश्वर येथील शिबिराला गेलेलो. बहुतेक ते शेवटचंच होतं. ज्ञाननाथजी पण बरोबर होते. श्रद्धेय विमलाजींच्या अस्तित्वाने आम्ही भारावलेलो. ज्ञाननाथजी व दिदींची भेट अरुण खोंडे यांनी घालून दिलेली, संस्मरणीय अशी. त्यामुळे त्यांचे वाङ्मय आम्ही कुटीत वाचत असो तर आधारपण आश्रय नव्हे या पुस्तकाचं वाचन चालू होतं. त्याच्यावर चर्चा. आश्रित असावं की नसावं. ज्ञाननाथजी म्हणत संतांचं सद्गुरूंचं आश्रित होऊन राहावं. मी म्हणे की संतांनी व सद्गुरूंनी तर स्वअधिष्ठित जीवन जगण्यावर भर दिलेला. माझं मत आश्रित बनू नये, त्यांना पंगुत्व येत असे. पण ज्ञाननाथजींचं मत त्याच्या उलट. चर्चा एव्हाना वादावर उतरलेली. सर्व गंभीर बनलेले. कुटीत एकदम शांतता. अशा सायंकालीन उठलेल्या वादळ वाऱ्यानं माझा आधार दूर भिरकावून दिला व आश्रिताचा बुरखा फाडून टाकला व स्व अधिष्ठानावर प्रस्थापित केले. माझ्यामधील परिवर्तन मलाच आश्चर्यकारक वाटत होतं. मी त्यांना अखेरचं सांगितलं, मी तुमचा आश्रित नसून माझेमध्ये तुम्ही जागवलेलं शिष्यत्व भरून आहे. शाब्दिक वादळाचं तांडव एव्हाना शमलं गेलं. आरती प्रसाद घेऊन आम्ही घरोघरी परतलेलो. मी परतलो होतो नवरूपाने, सुस्थिर स्वस्थ चित्त असा. शिष्यत्व जर लादलं गेलं असेल तर ते कधीही उन्मिलित होत नाही. अशा अनेक मालिका वेळोवेळी जीवन रंगमंचावर सादर होत होत्या. दोघांमधील संबंध मात्र पक्के होते, विना डागाळलेले, एकसंध असे. एव्हाना ग्रंथांचं लेखन चालू झालेलं आणि त्यात माझा सहभाग असलेला वाचक रूपानं. सद्गुरूंच्या 75चे कार्यक्रम ठरवणे सुरू झालेले. साल होतं 3/7/1999. कार्यक्रमाचं स्थान निश्चित झालं होतं, पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर. योगी ज्ञाननाथजी रानडे यांच्या अनुभवातून साकारलेले 2 ग्रंथ, पिंडे पिंडाचा ग्रासू व तोहानाथ संकेतेचा दंशू यांचं विजय कुवळेकर मुख्य संपादक दैनिक सकाळ. व उपस्थिती होती बाळासाहेब भारदे व विशेष उपस्थिती हबप बाबा महाराज सातारकर. या कार्यक्रमाची रूपरेषा, जुळणी, पत्रिका वाटप, पुस्तकाचे सर्व काम या सर्वांमध्ये माझी धावपळ चालूच होती. ग्रंथाचं मुखपृष्ठ सजवलं गेलं हरमिंदर फोटोग्राफरच्या काढलेल्या ज्ञाननाथजींच्या फोटोनं. त्यामुळे एक बसरा मोती माझ्या मालिकेत सख्यत्वानं ओवला गेला कायमचा. बरोबरीला अरुणदादा गोखले, माधव तोरकलकर, सुहास धुपकर, डॉक्टर आपटे, पद्माकर पोकळे तसेच सहभागी झालेले पुणे येथील इतर मंडळी व दिवा डोंबिवली स्वामी सेवा मंडळाचे सातत्याने प्रोत्साहन, ज्ञाननाथजींच्या कुटुंबियांची वेळोवेळी मदत या सर्वांमुळे कार्यक्रम सोहळा उत्तम पार पडला. प्रकाशित ग्रंथ अनेकांना आवडले. गावोगावीहून मागण्या सुरू झाल्या. वेळोवेळी त्यांची अनेक वर्तमानपत्रातून परीक्षणं पण आली गेली व ग्रंथ निर्मितीचे ज्ञाननाथजींचे स्वप्न साकार झाले. ग्रंथ निर्मितीला पूर्णत्व लाभले. अनेक आवृत्त्या निघू लागल्या. त्यामुळे हरिनाथ कुटीशी अनेक जण जोडले गेले. ग्रंथाचे लेखकू बनले होते कैलासवासी मीनाताई नेवासकर व मृणालिनीताई जोशी. स्वामी पुण्यतिथीला त्या उत्सवाला आम्ही जातच होतो. ज्ञाननाथजींच्या संमतीने माझे पहिले प्रवचन त्या कार्यक्रमात ठेवले गेले. विषय मांडला गेला परखडपणे. अनेकांना तो तितकासा रुचला नाही. काहींच्या कृतीतून पसंती दर्शवली गेली, काहींच्या कृतीतून नापसंती. पसंती नापसंतीच्या 2 वल्ह्यानं माझं तारू प्रवास करीतच होतं.
हेलकावत होतं, गतिमान होतच होतं अज्ञाताच्या किनाऱ्याकडे. सप्तशृंगी निवासिनी मातेला सोन्याच्या कुड्या नथ अर्पण करण्याचा मानेबाईंचा संकल्प व हरिनाथ कुटीतर्फे पैठणी व मंगलसूत्र हा अर्पण सोहळा ठरला होता. जवळजवळ 100 ते 200 मंडळी नाशिक जवळच्या सप्तशृंग गडावर जमलेली. ज्ञाननाथजींनी मला सावध केले होते. अनेक सिद्धांचं त्यावेळेस सूक्ष्मातून त्या सोहळ्याला उपस्थिती असेल. त्यांची कृपा तुला अनुभवायला येईल. त्यांच्या ह्या सांगणं झाल्यामुळे मी सावध व शांत होतो. आईसाहेबांच्या पूजा सोहळा सुरू झालेला. मीच त्या कार्यक्रमाचं चलत चित्रण करत होतो. बरीच धावपळ चालू होती. सप्तशृंगी मातेचं स्नान झालं. दुग्धाभिषेक सुरू झालेला व मूर्तीचं रूप बदललेलं मला दिसू लागलं. अनेकांचं सूक्ष्मातलं वास्तव्य मला जाणवू लागलं. आरती व प्रसाद झाला. वातावरण स्पंदगंधीत होतं. सप्तशृंगी आईला आम्ही आणलेला मयूरचित्रांचा शालू नेसवलेला. आईचं रूप फारच मनोहारी दिसत होतं. एका बाजूला चित्रीकरण चालूच होतं. पूर्णावरणाच्या नैवेद्याने गडावरील कार्यक्रमाची सांगता झाली. तिथून आम्ही नाशिकच्या स्वामी संवितानंद महामंडलेश्वर यांच्या आश्रमात आलेलो. सोबत अरुण खोंडे, त्यांच्या पत्नी व इतर होते. तिथून निघून आम्ही त्र्यंबकेश्वरी दाखल झालो. दुसऱ्या दिवशी निवृत्तीनाथांची महापूजा बांधली गेली. हरिपाठाच्या आवर्तनात व अभंग गायनात आनंद सोहळा पार पडला. सर्वजण तिथून अनुपानसीला ब्रह्मगिरी पर्वतावरील तिथे आलेलो. एकदम पावसाळी वातावरण, त्यामुळे उत्साही वातावरण. अनुपानशिलेपाशी जमलेलो. तेथील कपारीतील सिद्ध देवतांची पूजा झाली. आदेश उपदेश झालेला. वातावरणात एक जागृतता आलेली. एकदम पावसाला सुरुवात. गहिनीनाथ निवृत्तीनाथांचा जय जयकार चाललेला. सगळ्यांचे भान हरपलेले. पावसाच्या रूपाने अखंड आनंद वर्षाव चालू झालेला. सगळीकडे पाणीच पाणी. त्या आनंदमय सागरामध्ये आम्ही सर्वजण डुंबतच होतो. फारच विहंगम भावविभोर दर्शन घडत होतं. मी त्या सिद्धदेवतांच्या कपारीत स्थिरावून चित्रीकरण करत होतो. एकदम पाठीच्या कण्याला काहीतरी संवेदना जाणवल्या व स्पंदनांच्या लाटेत मी वाहून जाऊ लागलो. त्यामुळे चित्रीकरणात व्यत्यय येऊ लागला. त्या सिद्धांना मी मनोमन प्रार्थना केली. त्याची तीव्रता कमी झाली. त्यामुळे मी चित्रीकरण करू शकलो. सर्व सोहळा आटोपला. एव्हाना पाऊस थांबलेला. ब्रह्मगिरीवरून आम्ही सर्वजण पाय उतार झालो. खोलीवर आलो. ज्ञाननाथजींना अनुभव कथन केला. ते आनंदित झालेले. चांगला प्रसाद मिळाला असे आशीर्वचन त्यांचे मिळाले. आवरावर करून आम्ही पुणे मुक्कामी परत आलो. दिवा, डोंबिवली, बदलापूरची साधक मंडळी नाशिकवरून त्यांच्या ठिकाणी परत गेली. एका नव्या परिवर्तनाचा अनुभव देऊन मुहूर्तमेढ सद्गुरू व सिद्धांनी प्रेमाने रोवली माझ्या अंतरी. ह्या मिळालेल्या स्पंदनाच्या प्रवाहाचे वाहने चालू होते. त्याचा पहिला जोरदार विस्फोट दिव्याला भाई मात्रेंच्याकडील सत्संगात गोरक्षनाथांच्या भजनात झाला. आतून बाहेरून मी हादरून जात होतो. त्याचा प्रचंड आवेग, मग भस्रिका, रुदन, अश्रुपात चालू. अनावर होऊन मी ज्ञाननाथजींच्या मांडीवर डोकं ठेवलेलं. त्यांचा पाठीवरून हात फिरू लागला व त्या आवेगाचे रूपांतर एका झुळूझुळू वाहणाऱ्या झऱ्यात झाले. मी काही वेळातच शांत झालो. ही पहिलं वहिलं प्रगटन. पुढे अनेक वेळा असे प्रसंग घडू लागले. भावविभोरता येऊ लागली. जवळजवळ 6 ते 8 महिन्याचा हा कालखंड बनला आणि मग नवरात्रापासून देवी देवतांची दर्शनं सुरू झालेली. त्यांच्या स्पर्शाने शब्द आकार धारण करून मुखातून स्रवू लागलेले. ह्या सर्वांचं जिनं प्रथम श्रवण केलं ती माझी जन्मदात्री आई असे. त्यानंतर ज्ञाननाथजींच्या पत्नी सौ मनोरमाबाई रानडे आणि मग हे अवलोकन करणारे व सर्वांचे उगमस्थान आद्यश्री सद्गुरू ज्ञाननाथजी रानडे. त्यानंतर लिमये काका काकू, रानडे काका, माधव तोरगलकर, सुहास दुपकर आणि हरिनाथ कुठीतील सर्व गुरुबंधू भगिनी यांच्या प्रत्येकाच्या प्रेरणेने व प्रोत्साहनाने हा प्रवास सुकर होत होता. हळूहळू क्रियांची गती मंदावली गेली. प्रवाह आत वळवला गेला. शांत होत होतो. आता ती ऊर्जा बाहेरील किनाऱ्यावर येऊन आदळत नव्हती.
ती आत आत वळत होती व त्या ऊर्जेचा डोह तयार होत होता मूलाधाराशी, रक्तवर्णाचा, तेजमय असा. आता साधना सहजच घडत होती. ती तेजोमयी ऊर्जा सहस्त्रसाराकडे वाहायला लागली होती. शरीर पुलकित बनत होतं. ऊर्ध्वारोहण चालू झालेलं. एकांताकडे कल वाढत चाललेला. अनेक अनुभूती कणांचा अखंड वर्षाव अनुभवत होतो. सद्गुरूंचं लक्ष असेच, आणि मग तेही थांबलं गेलं. दृष्टीला सर्वत्र चैतन्यमय अनुभवू लागलो. सर्व धारा एकत्र आलेल्या होत्या. त्यामुळे एक ऊर्जा मंडल माझ्या भोवती मला जाणवत होतं. मूल चैतन्याचं नाद, बिंदू, कळा, ज्योतीतील रूपांतरण अनुभवत होतो. हळूहळू सर्व एकात एक मिसळलं गेलं व अंतर्विश्वात एकरूप झालं. मागे उरली फक्त निखळ, निरव, मंत्रमुग्ध करणारी चिरकाल स्वरूपाची शांत अवस्था. त्या ऊर्जा स्रोताने मला पहिलं तीराला आणून पोहोचवलं होतं, अवलोकनासाठी, सिंहावलोकनार्थ. मध्यंतरीच्या काळात श्री ज्ञानासाहेब भंडारींचे बरोबर अनेक चर्चा, यात्रा ह्या घडतच होत्या. त्याच काळात बारडोली, बडोदा, जुनागड, गिरनार, माधोप्राची, अहमदाबाद अत्यंत वेगाने यात्रा झालेली. श्रद्धेय विमलाजींना भेटण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो असफल राहिला. मात्र गिरनार व माधोप्राचीत अगम्य अनुभूतींचा वर्षाव झालेला. त्यामुळे मन अत्यंत तृप्त होतं.